चेक करूया की 2026मध्ये पहिल्या मंथमध्ये म्हणजे जानेवारीमध्ये मेष राशीसाठी कशा एनर्जीज येतात आहे. तुम्ही जसं की मला मेसेज टाकलेला होता की प्रत्येक मंथचे एनर्जीज तुमच्या राशीनुसार कसे असणार आहे, तर आपण चेक करूया. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जानेवारीमध्ये तुमची एनर्जीज कशा असणार आहेत, प्लस करिअर गायडन्स पण घेऊया आणि लव्ह मेसेज पण तुमच्यासाठी आपण चेक करूया काय असणार आहेत त्या मंथमध्ये, त्या एनर्जीज तुमच्यासाठी काय असणार आहेत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमच्यासाठी येणारा जानेवारीचा 2026चा पहिला मंथ जानेवारीचा तुमच्यासाठी मेष राशीसाठी कसा असणार आहे. आपण फक्त एनर्जीज पहिला चेक करूया. मेष राशीसाठी जानेवारीचा पहिला मंथ 2026 कसा असणार आहे एनर्जीज. ओके, कार्ड खाली स्लिप झाले, एक मिनिट. कार्ड आपण घेतलंय. द सनची एनर्जी झाल्या, खूप छान आहे एनर्जीज. ओके, जस्टिस. ओके, 2 कार्ड्स खूप होऊन जातील. एनर्जीज कशा असणार आहेत तुमच्या. मला असं वाटतं की तुम्ही असा विचार करता की तुमच्या बाबतीत जस्टिस झालं पाहिजे. ओके, तुमच्या बाबतीत ज्या गोष्टी रॉंग झालेल्या आहेत, ज्या गोष्टी चुकीच्या झालेल्या आहेत, मला असं वाटतं की तुमच्या बाबतीत हो तुमच्या गोष्टी ज्या खऱ्या आहेत, मला असं वाटतं की तुम्हाला त्या गोष्टीबद्दल न्याय मिळतोय मेष राशीमध्ये, जे हे मेष राशीवाले आहेत. आणि मला असं वाटतं की तुम्हाला जे जे हवं आहे ना त्या मंथमध्ये. ओके, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पॉझिटिव्हिटी येते तुमच्या लाईफमध्ये त्या मंथमध्ये, जानेवारीच्या मंथमध्ये येत्या. मला खूप खुश दिसताय तुम्ही. ओके, एनर्जीज खूप खुश आहेत तुमच्या, एनर्जीज खूप चांगल्या आहेत तुमच्या, असं म्हणायला हरकत नाही आहे. ओके, आपण चेक करूया की तुम्हाला करिअर गायडन्स तुमच्यासाठी कसा राहणार आहे. आपण चेक करूया की मेष राशीसाठी करिअर गायडन्स काय राहील. करिअर गायडन्स मेष राशीसाठी काय राहील. मेष राशीसाठी करिअर गायडन्स काय असेल. ओके, पेंटिकल्स, हर्मिट आणि करिअर गायडन्स खूप छान आलेला आहे तुमच्यासाठी. ओके, तुम्ही जॉबमध्ये असाल, बिझनेस कोणतेही काम तुम्ही करत असाल मेष राशीवाले, तर तुमच्यासाठी खूप छान एनर्जी झाल्यात. पेंटिकलचं पण कार्ड आलं आहे. मला असं वाटतं की त्या मंथमध्ये 2026च्या जानेवारीमध्ये मला असं वाटतं की पुरेपूर जसं तुम्हाला पैशा संदर्भातल्या ज्याही काही गोष्टी होत्या, मला असं वाटतं की व्यवस्थित तुमच्या होणार आहेत, कंप्लीट होणार आहेत तुमच्या. आणि येस, तुमचा जो कॉन्फिडन्स आहे ना इथं मला जास्त वाढलेला दिसतोय. तुमचा जो कॉन्फिडन्स आहे, जो कम्फर्ट लेवल आहे तुमचा जास्त स्ट्रॉंग झालेला मला दिसतोय. थोडंसं काही गोष्टींमध्ये थोडंसं दुविधामध्ये राहण्याची शक्यता आहे. थोडंसं अगदी म्हणतो ना की 100मधले 10%च फक्त, बाकी सगळ्या 80 ते 90% एनर्जीज तुमच्यासाठी खूप छान येतात आहे करिअरमध्ये आणि तुमचे ओव्हरऑल एनर्जीजमध्ये. द एम्प्रेसचं कार्ड आहे. एखाद्या गुड न्यूजसाठी तुम्ही वेट करत असाल किंवा एखाद्या अशा गोष्टीमध्ये तुम्ही जर वेट करताय ज्याच्यामध्ये ग्रोथ व्हावी, तर डेफिनेटली तुमच्या करिअरमध्ये, तुमच्या जॉबमध्ये खूप ग्रोथ मला येताना दिसत्या ह्या मंथमध्ये, जानेवारीच्या मंथमध्ये. ओके, आता चेक करूया की लव्ह रिलेशन तुमचं कसं असणार आहे ह्या मंथमध्ये मेष राशीसाठी. लव्ह रिलेशन तुमचं कसं असणार आहे तुमच्या पार्टनरसोबत, किंवा काही गोष्टी नवीन येतात आहे का मेष राशीवाले तुमच्यासाठी. ओके, पेंटिकल्स, वॉन्ड्स. येस, मला तुमच्याकडे प्रपोजल येताना दिसतंय, लव्ह प्रपोजल. तुम्ही ना खूप ह्याच्यामध्ये राहणार आहे, टॉवर मुवमेंट. ओके, अच्छा, एक मिनिट. मला असं वाटते की आत्ता मेष राशीवाले जे पण आहेत ना, तुम्ही रिलेशनमध्ये जर असाल तर तुमच्यामध्ये थोडासा डिस्टन्स आहे. ओके, रिलेशनला घेऊन असं मला दिसतंय. तुमच्याशी मेसेज कसा रेझोनेट होते बघा. मला असं वाटतं की तुम्ही डेफिनेटली थोडंसं डिस्टन्समध्ये आत्ता रिलेशनला घेऊन असाल. सगळे नाही, खूप कमी लोक असणार आहेत डिस्टन्समध्ये, असं मला मेसेज येतोय. पण मला असं दिसतंय की तुमची सक्सेस होणार आहे लव्ह रिलेशनमध्ये. तुम्ही ज्याही गोष्टीचा विचार करताय ना, येस, तुमची सक्सेस डेफिनेटली होणार आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एक तर तुम्ही तरी कोणाकडे तरी लव्ह प्रपोजल घेऊन जाताना मला दिसतंय, किंवा तुमच्याकडे तरी कोणतरी येताना मला दिसतंय.
ओके. ह्या महिन्यामध्ये जानेवारीच्या मंथमध्ये सक्सेस येते, विक्टोरी येते, सेल्फ कॉन्फिडन्स. मी जसं मगाशी बोलले ना, तुम्ही इतकं कॉन्फिडन्स होणार आहे ना, इतका सेल्फ कॉन्फिडन्स तुमचा वाढणार आहे ना, स्वतः काय आहात आणि स्वतःबद्दल जे एक असतं ना, एक आपण विचार करत असतो किती स्ट्रॉंग मी राहिलं पाहिजे. येस, डेफिनेटली मला या महिन्यामध्ये तुम्ही खूप स्ट्रॉंग दिसताय. जरी थोडीशी उलटपुलट जरी तुमच्या लाईफमध्ये जानेवारीच्या महिन्यामध्ये जरी असेल ना, तुमच्यासाठी नथिंग आहे. कारण ना मला असं वाटतंय की सगळे कार्ड तुमच्यासाठी खूप छान आलेले आहेत. गायडन्स पण आपण काढूया. तुमच्यासाठी सगळे खूप भारी कार्ड आलेले आहेत. लव्ह रिलेशन तुम्ही विचाराल की लव्ह लाईफ तुमची किंवा रिलेशन कसं असेल तर डेफिनेटली खूप चांगलं असणार आहे तुमच्या पार्टनरसोबत. ओके, आपण चेक करूया. फक्त हे लव्हसाठी मेसेज घेतो आपण. ओके, 2 कार्ड्स आलेत, काय हरकत नाही आहे. ओके, बॉन्ड जेवढा होईल तेवढा स्ट्रॉंग करा. ओके, तुमच्या पार्टनरसोबत जेवढा स्ट्रॉंग करता येईल तेवढा करा. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे रिलेशन स्ट्रॉंग ठेवण्याचा प्रयत्न करा. स्वतःला स्ट्रॉंग ठेवा, सेल्फ लव्ह करा. राईट. मला असं वाटतं की तुम्हाला माहीत आहे की तुमचा पास्ट काय झाला आहे. ओके, पास्टमध्ये काय चुका झाल्या आहेत. पास्ट असा काही मेष राशीवाल्यांचा असू पण शकतो. सो जो सोल लेवलवर तुम्हाला माहीत आहे काय तुम्ही तिथं कनेक्ट झालेला, किती गोष्टीतून तुम्ही गेलेलं आहे तिथं तुम्हाला नक्की डेफिनेटली माहीत आहे. आता तुम्हाला आता गोष्टी चेंज करायच्या आहेत. होणार, हळूहळू नाही. मला वाटतं डेफिनेटली तुमच्यासाठी इतके चांगले कार्ड आलेत ना. ओके, लव आणि करिअर. राईट, आपण मेसेज पण तसा घेतला आहे. लव आणि करिअर दोन्हीसाठी येतं आहे. ओके, एक्सप्रेस व्हायला शिका. राईट, तुमच्या ज्याही काही करिअरविषयी किंवा लव्हविषयी ज्याही गोष्टी आहेत ना, एक्सप्रेस व्हायला शिका. मला असं वाटतं तुम्ही प्रपोजल पण कोणाकडे तरी घेऊन जाताना मला दिसतंय. ओके, किंवा तुमच्याकडे कोणीतरी येताना दिसतंय. ह्या मंथमध्ये ट्राय करा करिअरविषयी आणि तुमच्या लव्हविषयी एक्सप्रेस होण्याचा प्रयत्न करा. ओके, हा मेसेज स्ट्रॉंगली येतो आहे. एक्सप्रेस व्हायचा आहे. सोल लेवल तुमचा खूप चांगला आहे. राईट, सोल लेवल चांगला आहे तुमचा आणि लव्ह आणि करिअरसाठी डेफिनेटली येतं आहे. तुम्हाला फक्त एक्सप्रेस व्हावं लागणार आहे त्या गोष्टींसाठी. गायडन्स तुमच्यासाठी चेक करूया. मेष राशी ज्यांची पण आहे त्यांच्यासाठी गायडन्स काय येतं आपण चेक करूया. जे मेष राशीवाले त्यांच्यासाठी गायडन्स काय आहे. ओके, हे कार्ड असं नाही आलेलं, हे कार्ड असं आलं आहे, रिव्हर्समध्ये आलं आहे. मला असं वाटतं की तुम्ही आता ज्या 2 गोष्टींमध्ये अडकत होता ना, डेफिनेटली आता अडकणार नाही आहे. तुम्ही स्ट्रॉंग होणार आहात. मी तुम्हाला परत सांगते की तुमचा जो तुमचा कॉन्फिडन्स आहे ना, इतका स्ट्रॉंग होणार आहे ना, स्ट्रॉंग लेवलवर तुम्ही तो गोष्टीचा विचार करणार आहे. मग ते करिअर असू दे किंवा लव्हविषयी तुमचा कोणताही इश्यू असू दे, तिथं तुम्ही स्ट्रॉंगली उभं राहणार. म्हणजे ही जी दुविधा तुमची पास्टमध्ये होत होती, 2 गोष्टींमध्ये जे अडकत होता, तुम्हाला समजत नव्हतं गोष्टी कशा हँडल करायच्या, डिफिकल्ट सिच्युएशन तुमची होऊन जात होती. कधी समजत नव्हती की काय माहिती काय राईट असेल माझ्यासाठी, असं पण तुम्ही विचार करत होता. पण आता रिव्हर्समध्ये कार्ड आलं आहे. याचा अर्थ की तुम्ही ह्या सगळ्या सिच्युएशनमधून 2026च्या पहिल्या महिन्यामध्ये तुम्ही बाहेर निघता त्या गोष्टीतून. आणि एक चांगला विचार आणि सगळ्यात महत्त्वाचं, इथं जो सेल्फ डाऊन झालेला ना तुमचा, जो सेल्फ कॉन्फिडन्स डाऊन जो झालेला ना, इथं आता अप होतोय. म्हणजे परत तुमच्याकडे येतोय आणि परत तुम्ही एकदम स्ट्रॉंगली उभं राहताय. कार्ड सगळे छान आलेले आहेत. तुम्ही सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमचा आत्मविश्वास सगळ्यात जास्त वाढणार आहे. आणि तुमच्यासाठी हे कार्ड आहे आणि गायडन्स आहे की तुमच्यासाठी सगळे चांगल्या गोष्टी येतात आहे. मेष राशीवाले पहिला मंथ आहे तर तुमच्यासाठी सगळ्या गोष्टी चांगल्या येतात आहे. मग करिअर असू दे, लव्ह विषय असू दे, सगळ्या गोष्टींसाठी बेस्ट आहे. ओके, हा व्हिडिओ, हा मेसेज तुम्हाला कसा वाटला मला नक्की सांगा. थँक्यू सो मच. ज्यांची वृषभ रास आहे त्यांच्यासाठी काय मेसेज आहे बघूया. हे मेसेज आपण जानेवारीच्या मंथसाठी 2026मध्ये जानेवारीमध्ये पहिला मंथ जो असणार आहे त्याच्यासाठी तुमच्या एनर्जीज कशा राहणार आहेत. करिअर प्लस तुमचं रिलेशन आपण इथं चेक करणार आहोत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही कोणत्या एनर्जीजमध्ये असणार आहे फर्स्ट आपण चेक करूया. जानेवारीच्या पहिला जो मंथ आहे जानेवारीचा महिना जो आहे त्याच्यामध्ये तुमचे एनर्जीज कशा राहणार आहेत. वृषभ राशीवाल्यांची एनर्जीज कशी राहणार आहे जानेवारीच्या मंथमध्ये. ओके, एक कार्ड घेऊया. ओके, रिव्हर्समध्ये कार्ड आले हे. ओके,
थोडंसं बघा वृषभ राशीवाले मंथमध्ये त्या एनर्जीज थोड्याशा अपडाऊन तुमच्यासाठी राहणार आहेत. मला असं वाटतं की तुम्ही खूप वेट करताय तुमच्या चांगल्या गोष्टी होण्यासाठी, पण असं मला वाटतं की हा मंथ पण थोडासा तसंच राहील तुमच्यासाठी, थोडासा तसंच राहणार आहे. मला ना तुम्ही थोडंसं इथं पण नाराज दिसताय, बऱ्याच गोष्टी लेट गो करण्याचा प्रयत्न करताय, डिफिकल्ट सिच्युएशन होते, रिग्रेट होते, त्रास होतोय, ओके, राग होते, चिडचिड तुमची होण्याची शक्यता आहे जानेवारीच्या मंथमध्ये थोडंसं मला दिसतं इथं. 6 ऑफ वॉन्ड्स सांगते की सक्सेस येऊ शकते, फक्त तुम्हाला या गोष्टीतून यावं लागेल. व्हील ऑफ फॉर्च्यून असं नाही आलेलं, रिव्हर्समध्ये कार्ड आलेलं आहे, राईट, रिव्हर्समध्ये कार्ड आलेलं आहे. याचा अर्थ की थोडंसं अजून हा महिना तुम्हाला थोडासा कट टू कट काढावा लागणार आहे जानेवारीचा 2026चा. ओके, तुमचं करिअर कसं असेल बघूया आपण, चेक करूया. वृषभवाले जे वृषभ राशीचे आहेत तर त्यांचं करिअर कसं असेल, त्यांचं करिअर कसं असेल, ज्यांची वृषभ राशी आहे त्यांचं करिअर कसं असेल. ओके, वन मोर कार्ड प्लीज एंजल, वन मोर कार्ड. ओके, ओके, करिअरमध्ये काय होते ना की तुमच्या ज्या एनर्जीजमध्ये तुम्ही मंथचा पहिल्याच ह्याच्यामध्ये जेव्हा एनर्जीजमध्ये अशा राहणार आहे ना, तर मला असं वाटतं की थोड्यात त्याच्यामुळे ना तुमच्या करिअरवर थोडासा डिफिकल्ट म्हणजे थोडासा प्रॉब्लेम होऊ शकतो. तुम्ही जॉबला असाल किंवा तुम्ही कोणत्याही करिअर म्हणजे कोणतंही तुम्ही काम जरी करत असाल ना, मला असं वाटतं की तो मंथ थोडासा तुम्हाला डिफिकल्ट जाणार आहे. तुम्ही जास्त लोकांकडे लक्ष देणार आहे त्या महिन्यामध्ये. ओके, लोक काय बोलतात आहे ऑफिस वर्कमध्ये जिथं काम करताय किंवा अगदी तुम्ही घरी जरी असाल आणि इतर लोक काय विचार करतात आहे त्याच्यामुळे तुम्ही ना खूप टेन्शन घेणार आहे. म्हणजे तुम्ही असं पण विचार करताय की लोकांना बोललं पाहिजे, त्यांना रिॲक्ट पण केलं पाहिजे, पण करू नका, कारण थोडासा हा मंथ मला थोडासा तुमच्यासाठी 50% डिफिकल्ट आहे सिच्युएशन अजून, असं मला वाटतं. थोडंसं तुम्हाला केअरफुल रेस्ट घ्या, रिकव्हरी व्हायला पाहिजे तुमची. ओके, तुम्ही खूप टेन्स राहताय, खूप गोष्टींमध्ये टेन्स राहताय, अजून पण थोडं या मंथमध्ये तसंच राहणार आहे जानेवारीमध्ये तुम्ही. ओके, लोकांकडे लक्ष देऊ नका, तुम्ही स्वतःसाठी उभं राहताय, तुम्ही स्वतःसाठी काम करताय. एक लक्षात ठेवा, जेव्हा आपण बरोबर असतो ना, गरज नाही आहे दुसऱ्यांना दाखवून द्यायची आपली पोचपावती की आपण किती करेक्ट आहोत. त्याच्यामुळे स्वतःकडे लक्ष द्या, स्वतः कॉन्फिडन्स राहा, सगळ्यात महत्त्वाचं आहे. ओके, येस, क्वीन ऑफ सॉर्ट. थोडंसं हा महिना मला असं वाटते वृषभवाले थोडासा डिफिकल्ट तुम्हाला जाणार आहे हा मंथ, राईट. फुलचं कार्ड आहे, बिगिनिंग येताना दिसते, पण जर ह्या गोष्टींवर तुम्हाला व्यवस्थित कॅचअप जर व्यवस्थित करता आलं आणि तुम्हाला जर व्यवस्थित ह्या गोष्टी हँडल जर करता आलं तर न्यू बिगिनिंग पण दिसते, न्यू स्टार्ट मला येताना दिसतं. अगदी एंडिंगला पण होऊ शकतो. ओके, पण थोडासा तो मंथ तसाच राहील असं मला वाटतंय. वृषभवाल्यांसाठी लव्ह मेसेज काय आहे आता आपण चेक करूया. रिलेशन कसे राहणार आहेत ॲक्च्युली तुमचे, जे ह्यांचे वृषभ राशी आहे त्यांचं रिलेशन कसं राहणार आहे जानेवारीच्या मंथमध्ये. ओके, ओके, रिलेशन मला चांगलं येताना दिसतंय. आणखीन ह्याच्यातून मेसेज चेक करूया. स्ट्रॉंग मला रिलेशनच्या बाबतीत तुम्ही उभं दिसताय. ओके, करिअरमध्ये थोडंसं डल दिसत आहे, एनर्जीज थोड्याशा डल दिसतात आहे, पण असं मला वाटतं की तुमच्या मनात आहे की कोणाला तरी विचारण्यासाठी. ओके, लव्हविषयी तुम्हाला विचारायचं असेल कोणाला, तुम्ही तो प्रयत्न करताय, मनात फक्त विचार करताय, प्लॅनिंग करताय, पण अजून ते या गोष्टीमध्ये ॲक्शन नाही आहे घेतलेली तुम्ही, असं मला दिसतंय. बऱ्याच गोष्टी रिपेअर करताय लव्हविषयीच्या. ओके, त्याच्यामुळं कॉम्प्रोमाइज पण तुम्हाला एखाद्या वेळी करावं लागतं. येस, मी तुम्हाला जसं बोलते की तुम्हाला ना कोणाला तरी जाऊन विचारायचं आहे, प्रपोज वगैरे करायचं आहे, तुम्हाला विचारायचं आहे, तुमच्या मनातल्या ज्याही फिलिंग आहेत त्या पार्टनरसोबत तुम्हाला शेअर करायचे आहेत. तर पण थोडंसं सिच्युएशन तुम्हाला सांगते काय आहे या मंथमध्ये ना, जर तुम्ही बोलायला गेलात तर थोड्याशा गोष्टी कॉम्प्रोमाइज कराव्या लागतील वृषभवाले तुम्हाला लव्हविषयी. ओके, किंवा बऱ्याच गोष्टी काय झाले ना, अजून तुम्ही रिलेशन ना रिपेअर करताय, म्हणजे जेवढं होईल तेवढं तुमच्याकडून हँडल करण्याचा प्रयत्न करताय, जेवढं होईल तेवढं सॉर्ट आऊट करण्याचा सगळ्या गोष्टी प्रयत्न करताय. तर थोडंसं मला असं वाटतं की
थोडंसं थांबा, घाई गडबड करू नका वृषभवाले या महिन्यामध्ये, कारण कॉम्प्रोमाइजचं पण कार्ड आलं किंवा जेव्हा जर तुम्ही पार्टनरला विचारायला गेला किंवा तुम्ही त्यांच्याशी बोलायला गेला आणि उत्तर जर तिथून नोमध्ये आलं तर थोडासा प्रॉब्लेम होऊ शकतो, कॉम्प्रोमाइज गोष्टी कराव्या लागतील किंवा तुम्ही धाडस करता हे मला दिसते. ओके, तुम्हाला त्या मनातल्या गोष्टी बोलायच्या आहेत, पण असं मला वाटतं की थोडंसं थांबलात तर खूप छान होईल. आत्ता तरी खूप ह्यामध्ये आहात तुम्ही, ह्या सिच्युएशनमध्ये आहात की तुम्हाला काहीही करून बोलायचं आहे, अगदी मॅरेज प्रपोजलसाठी सुद्धा तुम्हाला बोलायचं आहे. थोडंसं हा महिना थांबा, मला एनर्जीच नाही आहे ठीक वाटत आहेत वृषभवाले तुमच्या. थोडंसं हा महिना थांबायला काय हरकत नाही आहे तुमच्या रिलेशनसाठी. ओव्हरऑल ह्या महिन्यातलं मी आधी गायडन्स घेते, मग तुम्हाला सांगते मी वृषभ यांच्यासाठी गायडन्स काय आहे. हार्डवर्क खूप करावं लागणार आहे तुम्हाला ह्या महिन्यामध्ये, मग ते रिलेशन असू दे आणि तुमचा जी ही एनर्जीज राहणार आहे ह्या महिन्यामध्ये, थोडंसं तुम्हाला तिथं हार्डवर्क करावं लागणार आहे. करिअरमध्ये पण तुम्हाला हार्डवर्क करावं लागणार आहे, रिलेशनमध्ये सुद्धा हार्डवर्क करावं लागणार आहे. त्यासाठीच मी तुम्हाला सांगत होते की थोडंसं थांबा, घाई गडबड अजिबात करू नका वृषभवाले. मग तुमच्या करिअरमध्ये असू दे, कोणी काय बोललं लक्ष देऊ नका तुम्ही, अजिबात कुठल्या सिच्युएशनमध्ये अशा राहू नका, स्वतःला त्रास करून घेऊ नका. ओके, हा म्हणतं थोडंसं तुम्हाला काळजी घ्यायची आहे करिअरविषयी, तुमच्या ओव्हरऑल एनर्जीजविषयी काळजी घ्यायची आहे, लव्हविषयी काळजी घ्यायची आहे, थोडंसं केअरफुल राहा ह्या महिन्यामध्ये. ओके, गायडन्स तुमच्यासाठी आहे की थोडंसं हार्डवर्क लागणार आहे, जसे कार्ड सुरुवातीला आलेले आहेत. तुम्हाला थोडासा हा महिना थोडंसं चॅलेंजिंग जाणार आहे, त्याच्यामुळे हार्डवर्कचंच कार्ड आलेलं आहे. ओके, मला वाटते आधीपासूनच करताय प्लस, पण आणखीन थोडासा करावा लागेल इथून पुढे पण एक महिना. परत आपण महिन्याचीच एनर्जी चेक करणार आहोत. हा महिना थोडासा हार्डवर्क मला असं वाटते, तर थोडंसं केअरफुल राहा, स्वतःकडे लक्ष द्या, सेल्फ लव्ह करा आणि कोणाकडे असं लक्ष देऊ नका ते काय बोलतात. तुम्हाला काय करायचं आहे, तुम्ही जर बेस्ट आहात, तुमच्यासाठी तुम्ही योग्य असाल तर कोणाकडे तुम्हाला बघायची किंवा त्यांचा विचार करण्याची तुम्हाला गरज नाही आहे. ओके वृषभवाले, तुमच्यासाठी हा मेसेज होता. हा मेसेज आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की सांगा. थँक्यू सो मच.